ज्या प्रकारचा संघर्ष दोन्ही टीमचा राहिलेला आहे, एका बाजूने आपण पाहिलं तर टीम नावडेला पराभूत कर मात्र या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला खारघर संघ आपण पाहतो. तो दुसऱ्या बाजूला पाळे संघाने सुद्धा जबरदस्त खेळ दाखवला आहे. लाऊडली अपील झालं इथं मात्र या ठिकाणी पंचांवरती प्रभाव नाही, कारण त्यांना कार्ड बिहाइंडसाठी कुठल्याही स्पर्धेमध्ये थर्ड अंपायर दिला जात नाही, याची आपण नोंद करून घ्या. आणि इथून मात्र हा डॉट बॉल येतो यशवंत पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. 2 षटकांची मॅच आहे. 2 षटकांच्या मॅचमध्ये किती धावसंख्या नोंदवली जाईल यावेळी सुद्धा लावडली अपील. यावेळी मात्र टॉप एज लागले आहे. फलंदाज होईल बाद पहिल्या क्रमांकाचा. 3 चेंडूवरती 1 गडी बाद 2 धावा. मात्र या ठिकाणी खूप कमी धावसंख्येवर बाद झाले. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी धुवाधार फलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना कमी धावसंख्येमध्ये जरूर चौकार किंग आणि षटकार किंग याच्यासाठी सुद्धा मिलिंद ठाकूर आणि प्रवीण ठाकूर यांच्या वतीने जे पारितोषिक आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. खूप चांगलं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. तिथे विनामूल्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये निलेश वामन भोईर युवा नेते यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल सुद्धा आपण पाहतोय. प्रत्येक या ठिकाणी मान्यवरांनी दिलेलं योगदान आणि त्यामुळे ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती पाहायला मिळाली. पुढच्या बॉलवरती इथे मात्र आले मात्र माघारी परतवले नितीन तांडेलला. लगातार 2 चेंडूवरती 2 सफलता यशवंत पाटीलला मिळतात. स्पर्धेचे 10,000 रुपयाचं डोनेशन आलेलं ते मात्र मान्य प्रभाकर हरी उलवेकर समाजसेवक यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. भव्य दिवस स्पर्धा 35,000चं टोटल कॅश प्राइज आहे आणि कॅश प्राइज मध्ये इथे मात्र विनामूल्य प्रवेश आणि या ठिकाणी खाण्यापिण्याची अगदी चांगली सोय या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानावरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारचा खेळ खारघर टीम कडून चालू आहे. अगदी धावसंख्या रोखण्याची कामगिरी यशवंत पाटीलने रोखलेली आहे, इथे मात्र दाखल केलेली आहे. अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. फक्त 3 धावा आतापर्यंत या पायलट टीमला करता आलेल्या आहेत. समोर मात्र या ठिकाणी फलंदाज प्रमोद भोपी. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळतायत. मात्र या चेंडूवरती अलाउंग द कार्पेट चांगला स्ट्रोक. चेंडू अडवला गेला विकास मात्रेच्या माध्यमातून. तिथून मात्र 2 धावा घेत असताना तिसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि इथे कॉल चुकीचा होता. अशोक उलवेकरनं हा कॉल या ठिकाणी स्वीकारला आणि तिथून मात्र हा फलंदाज बाद झाला. यशवंत पाटीलने धावसंख्या 5 वरती रोखली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला नवीन षटक घेऊन असताना गोलंदाज भाई पाटील पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळू शकतील. शेवटचं अंतिम षटक दुसरं षटकाची मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. खारघर विपक्ष
पाले बुद्रुक या बलाढ्य टीममध्ये, कारण दोन्ही संघाकडून चांगला प्रतिकार आपण पाहायला मिळाला, कारण 2-2 मॅच जिंकून संघ दाखल झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टेंबोडे संघाने मात्र ज्या प्रकारची या ठिकाणी रनिंग आपण दाखल केली होती, एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी लकी ड्रॉचा आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये त्याने विजय प्रस्थापित करत मात्र अंतिम फेरी गाठलेली आहे या साई स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने 12 संघांची ही स्पर्धा आणि आज आपण पाहतोय पहिला संघ ठरला अंतिम फेरीमध्ये दाखल ठरणारा तो मात्र टेंबोडे संघ. कॅच उडाली आहे, 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी कॉल नाही, मात्र या ठिकाणी पाहतो आपण जरूर साई स्पोर्ट आणि साई मित्रमंडळ, गावदेव मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि त्यांच्याच वतीने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक दिवसीय स्पर्धेमध्ये ज्या आर्थिक आणि वस्तुरूपाने देणगीदारांचं या ठिकाणी कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण एक दिवसीय स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान, खूप मोठं सहकार्य प्रत्येक ग्रामस्थाने दिलेलं आहे, प्रत्येक स्पाइस स्पोर्टच्या साई मित्रमंडळाच्या सदस्याने दिले, गावदेव मित्रमंडळाच्या सदस्यांनी दिलेला आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे भाई गोलंदाज. थँक्यू किरणजी पाटील, त्याचबरोबर संदीपजी पाटील, त्यांचा या ठिकाणी विशेष सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने ही जाण ठेवली खऱ्या अर्थाने, कारण प्रभूंना म्हटले तर सातत्याने मात्र व्यवसायामध्ये बिजी असताना सुद्धा ही आठवण त्यांना समालोचकांची राहिलेली आहे की आज आपल्या विभागामध्ये रायगड कमिटी आहे, त्याचबरोबर समालोचकांची पनवेल कमिटी आहे. ती जाण ठेवत इथं संदीपजी पाटील आणि किरणजी पाटील यांचा विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून केला गेला. त्याबद्दल मी दोन्ही कमिटींच्या वतीने, समालोचक असूंच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र धोकादायक एंडकडे फलंदाज होते, इथून मात्र पाहिलं जाईल थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. कैलासजी पाटील आले आहेत इथे, मात्र थर्ड अंपायर रेफर करत असताना दुसरीचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावा पूर्ण होतील की नाही या पाहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 आले होत्या, तिसऱ्या चेंडूवरती या तिसरीसाठी धावले होते, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कैलासजी पाटील या ठिकाणी सुनीलजी गोंधली जोडले गेलेले आहेत. कशा प्रकारचा निर्णय अपेक्षित या ठिकाणी असणार आहे काय बोलतो? लहू भोईर यांचंही नाव या ठिकाणी घ्यावं लागणार आहे पडगे टीम कडून. त्याचबरोबर प्रीतम पाटील असतील, त्याचबरोबर रवींद्रजी भोईर यांची खूप मोठी भूमिका राहिली. मी त्यांना पाहिलं होती सकाळच्या सत्रामध्ये खिडकपाडा टीम कडून खेळताना पाहिलं आणि खूप मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. नो डाऊटचा इशारा आलेला आहे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकल ती मात्र 10 धावसंख्येवर. कारण जी खऱ्या अर्थाने आपण पाहतो या विभागामधली 40+ कमिटी आहे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. कारण 12 संघ जमवणं आणि त्यांची स्पर्धा नियोजित आयोजित करणं खूप मोठं कठीण काम इथून मात्र या संघाने आणि स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं आहे. पुढचा बॉल इथे थोडासा या ठिकाणी कमी उंची दिलेला बॉल, आता हलक्या हाताने कट केला, बॉल मात्र सीमारेषे लगत गेलाय आणि या बॉलवरती मात्र चौकार मिळालाय. पहा अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, त्यांच्या पुढे चेंडू फरार झाला, यावेळी तो चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाबा होत्या, या षटकामध्ये धाबा 9 आलेल्या आहेत आणि धावसंख्या 14 वरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रमोद भोपी या ठिकाणी स्ट्रायकिंग याला पाहायला मिळते, त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट केला जाईल, टॅप केला, पुढे येऊन ह्या बॉलला सुद्धा पाठवलाय सीमा पार, चेंडू झालाय फरार, आला यावेळेस चौकार. पेक्षाही चांगली कॉमेंट्री, नाव काय तन्मय भोईर होते, त्यांना बैलगाडा शर्यतीमध्ये पाठवायला लागेल, क्रिकेटमध्ये नाही. पिसरळ्या तिथे स्पर्धा होतात, आता सुद्धा कदाचित खेडूकपाड्याला सुद्धा एखादी स्पर्धा ठेवावी लागेल. समालोचकांबरोबर खेळाडूंबरोबर आता बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा आता समालोचक आणि निवेदक तयार व्हायला लागले. तन्मय भोईर चांगली या ठिकाणी भूमिका पाहिली, आमच्यापेक्षाही चांगलं या ठिकाणी समालोचन केलं. एक करण ठाकूर भरपूर आहेत खेडूकपाड्या गावामध्ये, म्हणजे आता खुर्ची आमची जायला तयार झालेली आहे. उत्तराधिकारी तयार झालेले आहेत, अनु भोईर सुद्धा आहेत. कारण आपण पाहिला तर हा बॉल मिस होतोय, या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही, स्कोअर थिरावलाय तो मात्र 18 धावसंख्येवरती. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर मॅच क्रिकेट मॅच पेक्षा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीमध्ये तर जास्तीचं पाकिट मिळतंय.
हे सुद्धा बरेच आता राहुल भोईर मानेरचे आपण पाहिलं तर त्याने क्रिकेट सोडलेलं आहे, पूर्णपणे बैलगाडा शर्यतीला वेळ देतात. कारण 100-100 200-200 500-500 बक्षीस मिळून त्यांना भरपूर मोठं पाकिट व्हायला लागलेलं आहे, म्हणून तर ते या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये दाखल झालेले आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण अजून एक मॅच शिल्लक आहे, याची आपण दक्षता आपण घ्यायची आहे. पुढील मॅच चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाशामध्ये होईल याची आपण नोंद करून घेऊन लगेचच मॅच चालू करायची आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 12 मिनिटांचा अवधी लागला पहा. आपण जरी पॅनल्टी दिली नाही तरी 12 मिनिटं लागलेली आहेत. चालेल ठीक आहे, थोडासा 19-20 चालत असतो, मात्र जास्त वेळ घेऊ नका. आता लगेचच मैदानामध्ये सलामीची जोडी सुद्धा पाठवा. आता इथून मात्र या ठिकाणी देणगीदारांची नावं आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत. रोहिदाजी ठाकूर 1000 रुपये, राम गणपत भोईर 1000 रुपये, संजय आडे 500 रुपये, पंढरीनाथ भोईर 1000 रुपये, राजेंद्र भोईर 1001 रुपये, दिनेश उलवेकर 1010 रुपये, चंद्रकांत उलवेकर 1000 रुपये, प्रवीण भोपी 1000 रुपये, वासुदेव बळीराम उलवेकर 500 रुपये, राजेंद्र उलवेकर 500 रुपये, उमेश गोमा उलवेकर 500 रुपये, नरेश लहू उलवेकर 1100 रुपये, नरेश रामा उलवेकर 1000 रुपये, बालाराम रामा उलवेकर 555 रुपये, पुंडलिक ठाकूर 1000 रुपये, रोशन जनार्दन उलवेकर 1000 रुपये, गुरुनाथ कमलाकर पाटील 500 रुपये, मारुती पाटील 500 रुपये, दिलीप रमेश भोईर 500 रुपये, प्रभाकर उलवेकर 10,000 रुपये, राहुल पुंडलिक उलवेकर 5000 रुपये, रेवन भोईर 500 रुपये, रामा दामोद महादेव भोईर 1000 रुपये, दीपक गोंदली 1100 रुपये, नारायण मुकुंद उलवेकर 1500 रुपये, शरद वसंत उलवेकर 1000 रुपये, संतोष वास्कर 2000 रुपये, धनाजी भोईर 2000 रुपये, गुरुनाथ ठाकूर 2000 रुपये, अनंत उलवेकर 500 रुपये, प्रवीण रामा ठाकूर 2100 रुपये, अजय घरत 500 रुपये, रीना गणेश भोईर 1100 रुपये, चांगा घरत 500 रुपये, मदन घरत 500 रुपये, मिलिंद ठाकूर 2000 रुपये, विकी पडके 500 रुपये, अवधेश भोईर 1100 रुपये, त्याचबरोबर बाबूराव घरत 1100 रुपये, गजानन ठाकूर 1000 रुपये, संजय उलवेकर 500 रुपये, मचिंद्र भोईर 500 रुपये, त्याचबरोबर कुठे केसरीनाथजी भोईर 1000 रुपये, शंकुनाथ भोईर 1000 रुपये, भगवान भोईर 1000 रुपये, विलास भोईर 500 रुपये, राजेश कृष्णा भोईर 500 रुपये, गणेश सीताराम भोईर 500 रुपये, अमित भोईर 500 रुपये, मिन्नाथ भोईर 500 रुपये, महेश भोईर 500 रुपये, सोनू मल्ला 500 रुपये, राजीव कुमार 1001 रुपये, विजय उलवेकर 500 रुपये, मनोज उलवेकर 1000 रुपये, प्रकाश उलवेकर 500 रुपये, चांगदेव उलवेकर 500 रुपये, सुनील पाटील 500 रुपये, दीपक मल्ला 500 रुपये, शंकुनाथ उलवेकर 200 रुपये, सूरज उलवेकर 500 रुपये, प्रवीण उलवेकर 1001 रुपये, मनोज उलवेकर 1000 रुपये, चंद्रकांत नागा भोईर 500 रुपये आणि डॉक्टर बंगाली 500 रुपये. त्याचबरोबर अमरजी उलवेकर यांच्याकडून तब्बल 3000 रुपये सर्व दानशूर व्यक्तींचा साई स्पोर्ट, गावदेवी स्पोर्ट, ग्रामस्थ मंडळ खेडूपाडा यांच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सलामी जोडी मैदानामध्ये गेलेली आहे, स्पीडअप करायचं आहे, मॅच लवकर चालू करायची आहे. 19 समीकरण या ठिकाणी गाठायचं आहे, 18 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक फेकण्यासाठी सलामीची जोडी गोलंदाज अशोक, पहिल्या बॉलवरती अलॉंग द कार्पेट, चांगला स्ट्रोक, चेंडूवरती प्रमोद भोपी आणि रुपेश उलवेकर आले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या वेळेस मात्र महेश भोईरने केली चुकीचा कॉल दिला. महेश भोईरला मैदान या ठिकाणी सोडावं लागेल. पुढचा बॉल, पुढचा बॉल यावेळेस टॅप केलाय, चांगला स्पेअर कटचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाणार नाही. सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेबांकडून इथे पहा डोनेशन स्वरूपात या स्पर्धेला तब्बल 2,500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद.
अगदी आपल्या संघाला सपोर्ट म्हणून आज त्यांची उपस्थिती आपण पाहतो आणि या स्पर्धेला सुद्धा तब्बल 2,500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला दिलेलं आहे. साई मित्रमंडळ, गावते मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ खिलोपाड्याच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुढचा बॉल बाईच्या माध्यमातून खेळला गेलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सज्ज, तिथून चेंडू आलेला आहे. अगदी आपण पाहिला तर प्रत्येक बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद, 4 बॉल, धावसंख्या झालेली आहे 5 धावा. बॉल किती? 3 बॉल. ओके 4 रन झालेले आहेत 3 बॉलवरती. 4 की 3 बॉल झालेत पंच? 3 ना. ओके, 4 रन्स आणि 3 बॉल झाले आहेत. तीनच धावा झाली आहेत. बरोबर, 3च धावा झाल्या आहेत. बॉल मागे धाव झालेली आहे. पहिल्या बॉलवरती रनरच्या स्वरूपात दुसरीला आउट झाला. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाली. 3 बॉल 3 धावा करायच्या आहेत. 19 धावा. 3 बॉल अधुरी शिल्लक आहेत या षटकामधले. पुढचा बॉल यशवंतसाठी ऑन साईडला टॅप केल्या बॉलला. यावेळेस मात्र आउटफील्डने थोडीशी उंची घेतली आहे. त्याच दरम्यान मात्र खराब क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे. बॅकअप रुपेश उलेकरचं नव्हतं. सरळ प्रमोद भोपी चेंडूवरती धावत आले. त्या रुपेशला वाटलं की बॉल लगेचच पकडला जाईल, मात्र रुपेश थोडेसे थांबले आणि त्यानंतर दुहेरीचा या ठिकाणी कॉल आला. 2 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 4 बॉलवरती 5 धावा झालेल्या आहेत. अजूनही 19 करायचे आहेत आणि मात्र 5 झालेले आहेत. अजूनही आवश्यकता 14ची असणार आहे. पुढचा बॉल अशोक उलवेकरच्या माध्यमातून फेकला गेला. स्टेप आउट करत असताना इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आता थोडंसं प्रेशर क्रिएट झाला असणार, कारण महेश बाद झालाय. नाहक या ठिकाणी कॉल दिला. महेश सारखे फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो मैदानावरती यशवंतकडून संघर्ष चालू जरूर आहे, मात्र उर्वरित कालामध्ये या संघाला मात्र या 19 धावा सुद्धा कदाचित महागात पडू शकतील. या बॉलवरती कुठल्या प्रकारचा फटका नाही. बॉल झाला डॉट आणि अजून डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिरावली आहे. ती मात्र 5 धावसंख्येवर सेम टू सेम लढत चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये टीम पाळेस संघाच्या आपण धावा 5 पाहिल्या होत्या आणि याही षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. जरूर पाण्याचे 5 बॉक्सची व्यवस्था नारायण भोईर यांनी केलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर रोशन उलवेकर यांचं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. टेंबोडेचे करम पाटील सुद्धा मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. मोस्ट वेलकम, धन्यवाद. आपला संघ सुद्धा कानपुलीच्या मैदानावरती टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. पूर्ण पाण्याची व्यवस्था आपण पाहिलं तर सूरज भोईर आणि अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून केली गेली आहे. मग ते प्रत्येक वस्तूचा पुरवठा प्रत्येक ग्रामस्थाने प्रत्येक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर योगदान देत असताना केलेला आहे. किती पाहिजे धावा? 14 धावसंख्येची आवश्यकता. फर्निचर झालं डिस्ट्रॉय आणि इथे मात्र सफलता मिळाली आहे नितीन यांना. पोझिशनला आपण आहात तिथे मात्र या ठिकाणी आपण लगेच रेडी राहायचं आहे. रिक्वेशन असणारे येणारे 5 बॉल आवश्यकता 14 धावांची आहे. पहा मॅच मध्ये असं वाटलं होतं की टीम कारगरची फलंदाजी मजबूत आहे, मात्र ज्या फलंदाजीने दगा दिला खऱ्या अर्थाने, कारण महेश कमी धावसंख्येवरती बाद झाला. यशवंतला सुद्धा ती फटकेबाजी करू शकला नाही आणि त्यानंतर भाई सुद्धा बाद झालेत. आता विकास मात्र मैदानामध्ये दाखल झाले. डावकरी आताचे फलंदाज जरूर आहेत, मात्र 5 बॉलवरती 14 धावसंख्येची आवश्यकता असताना इथून मात्र हा स्कोर लेवल केला जाईल का, स्कोर पार केला जाईल का, कारण ती क्षमता खऱ्या अर्थाने दाखवली आहे. नितीन गोलंदाज असतील, त्याचबरोबर अशोक उर्वेकर यांनी, आणि गोलंदाजीचा दर्जा या ठिकाणी पालेश्वरी पाले टीमने दाखवलेला आहे. नितीन आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षण सजावट करत असताना. आपल्या गोलंदाजीवरती डावकुरी हाताचा फलंदाज विकास पात्रे पाहायला मिळतोय. विकास मात्रे
पुढचा बॉल नितीनचा असेल, फुललेचा बॉलला भिरकावला जरूर, मात्र शतरक्ष सज्ज असणार तिथे चेंडू पकडला गेलाय. तर सन्मान्य पाहुणे, प्रसिद्ध उद्योजक रोदाजी डेरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. साई स्पोर्ट गावदेवी मित्रमंडळ त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ खिडूपाड्याच्या वतीने आपलं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. प्रमोद भोपी यांनी झेल पकडला, विकास मात्रेचा खेळ झाला समाप्त. बद्रीनाथ आपल्याला जाताना पाहायला मिळतोय, कॅच घेतली प्रमोद भोपी यांनी आणि लगातार 2 फलंदाज बाद झाले. नितीनला संधी निर्माण झाली आहे, इथून मात्र हॅट्रिक घेण्याची. ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज नितीन. बद्रीनाथ आपल्या येताना पाहायला मिळतात. अगदी कित्येक वर्ष खारघर टीम कडून खेळत असताना विकेट किपिंग त्याची खूप चांगली राहिलेली आहे आणि याच संघाला आपण पाहतो प्रवीणजी पाटील नगरसेवक खारघर यांच्या वतीने आपण पाहतो टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे, प्रचारण करायचं आहे. टिंबोड्याचे संघनायक आपण लगेचच यायचं आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. टिंबोडे संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करत आहोत. उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसिद्ध उद्योजक रोदाजी डेरे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत असेल, आभार असतील आपला बेल देत या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल. आता मॅच मात्र आवाक्यामध्ये आले मी म्हणेन पालेश्वरी पाले टीमच्या, जिथून मात्र 3 बॉल 13च्या आवश्यकता. यशवंत मध्ये क्षमता आहे मात्र यशवंतला 1-2 बॉल जरी भेटलेला तरी मात्र या ठिकाणी मोठे पटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 13ची आवश्यकता. 3-13 कोणाचे वाचतील मैदानामध्ये, मात्र जो संघ पराभूत होईल त्या संघाला सुद्धा ट्रॉफी मिळणार आहे. हा बॉल डिलिव्हर केला, सोडला आणि इथे मात्र कुठल्या प्रकारचा पंचांचा इशारा नाही. बॉल डॉट गेलाय. 2 चेंडू आता 13ची आवश्यकता आहे. जरी पारगड संघ पराभूत झाला, जरी पालेश्वरी पाले संघ पराभूत झाला तरी सुद्धा एका ट्रॉफीमध्ये या ठिकाणी नक्कीच त्यांना घेऊन जाण्याची संधी असणार आहे. तर या दरम्यान पुलशंकर जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली. पुढचा बॉल यशवंतसाठी, हा बॉल मिस झालाय आणि मॅच मात्र पूर्णपणे झुकले पालेश्वरी पाले टीमच्या बाजूने. 18 धावसंख्येचं त्यांना संरक्षण आपण पाहिलं तर 18 धावसंख्येचं संरक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं मी म्हणेन. कारण आता अंतिम बॉल शिल्लक आहे, औपचारिकता मॅचमध्ये आहे. यशवंतची आपल्या खराब फलंदाजी पाहायला मिळाली खरं तर, कारण त्याने आतापर्यंत 5 बॉल केले, 2-3 धावा केलेल्या आहेत. पुढचाही बॉल डॉट आलाय आणि मॅच फिनिश झाले, मॅच जिंकली आहे. विजय संघाचं पालेश्वरी पाले टीमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम खारघर, आपण सुद्धा चांगला खेळ केला. मस्त खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बॅटिंगने आपल्या धोका दिला. तर हा सामना या ठिकाणी समाप्त झाला. आपण एका विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमची एक हाक आणि आमची मदतीची साथ असं गेली अनेक वर्ष सातत्यानं, मग ते आयोजन कोणत्याही प्रकारचं असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, वैद्यकीय क्षेत्रातील असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, ज्या व्यक्तिमत्वानं नेहमी आपला अमूल्य जरूर आपण पाहतो या व्यासपीठावरती प्रसिद्ध उद्योजक रोदाजी डेरे साहेब आलेले आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते नक्कीच आयोजकाकडून सुपूर्द